तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप हे मी तुम्हाला माहिती व्हावं, तुम्हाला तुम्ही शिकावं, कुठे जावावी तुम्हाला गरज नाही आणि काय सगळं सोप्यात सोपं आहे, काय भारी नाही, काय विकत आणायची गरज नाही ते चला तर आता आज आपल्याला हे बघा, हे डबल बाटाचे रोप आहे आणि ते कलम कसं करायचे ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे मी पहिले बाटा घेतले आहेत. हे बघा, आता ह्यांची थोडी थोडी सोटमुळं तुटली आहेत तर काय हरकत नाही, आता थोडीशी तुटली आहे ही बघा पुढची शेरे. तर हे बघा, आता हे डबल बाटा घेतला आहे मी. तर कसं ग्राफ्टिंग करायचं, तर हे इथेच देखो हां दादा, फक्त हे बघा, हे डबल बाटा घेतले आहे. तर आता मी तुम्हाला इथे ग्राफ्टिंग करून दाखवतो डबल बाटाचं. पहिले काय करायचं, तर ह्या पहिले लेवल 2 घ्यायच्या बाटा, खाली वर नाही झाल्या पाहिजे. आणि हे बघा, इथे बरोबर त्याच्या लेवलने कट करून घ्यायचं. हे बघा, असं असं कट करून घ्यायचं. हे बघा, कट करून बरोबर लेवलने घ्यायचं. आता ही सायन घेतली, सायन अशी घ्यायची. ही बघा, हा डोळा फुगीर पण न फुटलेली, डोळा फुटलेली काय कामाची नाही आपले. आणि ही अशी सायन घ्यायची. आता सायन जास्त मोठी नाही घ्यायची, कारण हे रोप बघा केवढे छोटे आहेत, मग त्याच्या ह्यानेच अंदाजानं सायन घ्यायची. तुम्ही मोठी घेतलं तर ते कसं, त्याचा जोर त्याला भेटत नाही आणि ते सक्सेस पटकन होत नाही. तर काय करायचं, सायन पण तेवढीच घ्यायची. थोडीशी मोठी झाली तर चालते, तसं काय हे नाही. हे बघा, तर मी हे बाटा जरा खाली ठेवतोय बघा. तर काय करायचं, जेवढे आपण ह्याची जेवढं साल काढली आहे तेवढीच ह्याची आपल्याला व्ही घ्या. आता ह्याचा चीक बघा कसा येतो. हे बघा, हे आपण असं चीक आला तर लावून घेऊ शकतो फांदीला. हे बघा, तर काय करायचं, जेवढं आपण ही फांदी सोलली आहे सालेची, जेवढी व्ही मारलाय तेवढंच ह्याला चीर घ्यायचं. हे बघा, अशा हे पहिल्या 2 सरळ लेवलने पकडायच्या अशा. हे बघा, आणि अगदी मधोमध चीर आला पाहिजे. हे बघा, नीट बघा. हे बघा, असं मधोमध चीर आला पाहिजे दोघांचे पण. बरोबर असं पकडून मधोमध चीर आला पाहिजे. हे बघा, एक खराब झाले. हे बघा, दुसरा मी बाटा घेतला, तर हे असं लेवल करून एक खराब झाला तर काय हरकत नाही. बघा, मी आता ह्याला मारतो, कारण हे कसे स्वतःहून रुजलेले छोटे असतात. काय आपण याला खत पाणी कोणी दिलेलं नाही किंवा काय नाही, फक्त कसं आपण तिकडे रुजलेले आहेत ते कुपळून त्यांना आणलेले आहेत. हे बघा, असं मधोमध चीर घ्यायचा, मधोमध चीर आला पाहिजे. हे बघा, असं. तर काय करायचं, असं दोन्ही पकडून असं दोन्ही असं व्यवस्थित पकडायचे. हे बघा, त्याच्यात असं बरोबर बसलं पाहिजे कलम फांदी. बघा, अगदी सोपं आहे हो, काय भारी नाही किंवा काय मोठंसं काय हे नाही. सगळेजण तुम्ही करू शकता, काय मोठं विषय असायचं काय नाही. हे बघा, हे बघा, असं हे त्याचं बरोबर हे आलं पाहिजे. हे बघा, हे बघा, हे कसं बसलं बघा, असं फिट त्याचं हे बस. आता मध्ये थोडी ही बघा, इथे गॅप राहिली दोघांच्या मध्ये, का हरकत नाही, पण ती साल टू साल त्याची जुळली पाहिजे. ही बघा, अशी. हे कसं नाजूक असतं म्हणून थोडं हलक्यातन करू. ही बघा, हे बघा, अगदी बघा कशी ही जुळली बघा. हे समजत पण नाही, आपण सायन बसवली याच्या आतमध्ये असं फिट झालं. आता मध्ये थोडी गॅप आहे बघा, तर काय हरकत नाही. बघा, गॅप मध्ये राहिली आहे तर काय हरकत नाही त्याला. आता काय करायचं, सुरुवातीला काय करायचं, तर थोडं वरती बांधून घ्यायचं असं. हे बघा, ही कलम फांदी हे
पट्टी अशी तेवढी खेचायची आणि थोडं वर बांधून घ्यायचं. पहिलं असं वर टाईट बांधून घ्यायचं म्हणजे काय तर हालणार नाही. हे अशी बांधलं नंतर तिला खाली घ्यायचं. काय भारी नाही मोठं काय हे नाही. एकदा तुमचा हात बसला की तुम्ही प्रॅक्टिस केलं ते एकदा हात बसला की तुम्हाला ते जमणार. अगदी घरच्या घरी तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही झाडं अशी बनवू शकता. आणि एकदा ही बनवून एकदा जगली आणि मग तुम्ही कधी आलात आणि बघलात त्यांना एवढा आनंद भेटतो की हे बाबा झाड आपण केलंय आपल्या स्वतःच्या हाताने आणि आज एवढं झालं, एवढं बरं वाटतं ना. भारी आनंद वाटतो बघून. मग ते फळं लागू कधी पण लागू पण ते झाड बघून तुम्हाला एवढा आनंद वाटणार. म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल त्यावेळी असं तुम्ही प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा, शिका. हे बघा वर बांधते वेळी ताट बांधायचं. हे बघा असं जेणेकरून काय तर पाणी त्याच्या आतमध्ये हवा आणि पाणी गेलं नाही पाहिजे. एक हे ऑपरेशन सारखंच आहे. हे बघा ह्याच्यात हवा पाणी गेली की ते खराब झालं. हे बघा हे कसं मी बांधतो बघा, असंच बांधायचं ताट. हे बघा आणि नंतर तिथे त्याला असं हे करून अशी गार बांधायची. हे बघा झालं. अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा आपण हे आता डबल बाटाचं केहून दाखवलं तुम्हाला. बघा हे बघा अगदी सोपं आहे, काय भारी नाही. आता हे तुम्ही तुमच्या जमिनीत लावलात तरी काय हरकत नाही. फक्त लावते वेळी काय असं वर धरून लावायचं, जास्त खड्डा असं इथपर्यंत हे माती आली नाही पाहिजे. जोडच्या खाली राहिलं पाहिजे, हे जोड वर राहायला पाहिजे मातीचे. म्हणून असा तुम्ही मातीत लावलात तरी काय नाही, किंवा एक बॅग गार्बेज बॅगमध्ये लावलात पिशवी घेऊन माती भरून असं लावलात तरी चालतं. हे बघा अगदी सोपं आहे. हे बघा किती ताट झालं बघा. हे बघा हे बघा झालं. अगदी सोपं आहे, तुम्ही करा, तुम्हाला पण जमणार बघा. तर चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे तुम्हाला परत परत दाखवतोय की तुम्ही शिकावं, तुम्हाला माहिती व्हावी आणि तुम्ही स्वतः करा. चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला तर.